नमस्कार. सर्वप्रथम कृपाशंकरचं अभिनंदन. फार मोठं काम त्यांनी केलं आहे. इतिहास काय सहजपणे लिहिला जात नाही. खूप त्याला कंगोरे असतात, अनेक पैलू असतात आणि मुख्य म्हणजे स्वतःचा दृष्टिकोन ठेवावा लागतो. आणि एवढा व्यापक 1913 पासूनचा आत्तापर्यंत इतिहास सोपा नाही लिहिणं. आपल्या घराण्याचा इतिहास करायचा झाला तरी किती अवघड आहे. आणि हा संबंध भारतीय सिनेमाचा इतिहास आहे. तो पहिल्यांदा अभिनंदन हे पुस्तक मी वाचलं आणि कृपाशंकर म्हणतात तसं ते सोपं याकरता आहे आणि रंजक याकरता आहे, कारण दशकात ते विभागून ठेवलं फार चांगल्या पद्धतीने. म्हणजे अनेक पुस्तकं आहेत, त्यात अनेक जॉनरप्रमाणे म्हणजे शैलीप्रमाणे पुस्तकं लिहिली जातात. ऐतिहासिक सिनेमा आहे, सामाजिक संदर्भ आहे वगैरे वगैरे. पण त्यांनी काय केलं, तो इतिहास असल्यामुळं इतिहासाच्या पुस्तकात ज्याप्रमाणे मुघल काळ, शिवाजी काळ असतं त्याप्रमाणे त्यांनी त्याची दशकांच्यामध्ये विभागणी केल्यामुळं त्याला एक सोपेपणा पण आहे आणि त्याला एक ठाशीव असं त्याचं एक स्वरूप आहे की या काळात त्या 10 वर्षामध्ये काय घडलं. तो अभिनंदन. आणि सिनेमाबद्दल म्हणजे या पुस्तकाबद्दल कृपाशंकरने खूप छान डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. खरं वास्तविकता मला स्वतःला असं वाटतं की माझा दृष्टिकोन त्या पुस्तकाचा असं बोलण्यात काही फार वेगळं काही राहत नाही, कारण ते माझं वैयक्तिक मत असेल. पण मी असं म्हणेन की त्यांनी जे काही इथं डिटेलिंग केलं ते पुस्तक ते फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही पुस्तक आता घ्याल तेव्हा कृपाशंकरचा दृष्टिकोन मनात बाळगून तुम्ही ते पुस्तक बघा असं म्हणतं. कारण मी माझं मत दिलं की ते वैयक्तिक मत असणार आहे पुस्तकाबद्दल म्हणतो मी, सिनेमाबद्दल नव्हे. तर प्रत्येकाला मी आवाहन करेन की खरोखरच ते रंजक आहे आणि त्या काळात जाण्यासारखं आहे. हे आता मी बघतो ती पिढी जरा मला जुनी दिसते. नवीन मुलांना त्यात एक फार गोष्ट अशी चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे की त्यातल्या प्रत्येक दशकावरती एक आणखीन एक दृष्टिक्षेप हा डिटेल करण्यासारखा आहे. उदाहरणार्थ हा जो संगीताचा भाग त्यांनी सांगितला आहे, प्राईम 50 ते 70पर्यंत म्हणूया, त्यांच्या अर्थानं सिनेमा बदलला, ध्वनी आलं आणि त्यानंतर ए आर रहमानसारख्या माणसांनी काही नवीन केलं आहे, पंचमनी किंवा आर डी बर्मननी काही वेगळं केलं आहे. हे सगळं धरूनही कोणाला जर काही करायचं असेल त्या एक एक दशकावरती सुद्धा एक प्रकारचं स्टिम्युलेटिंग असं काहीतरी आहे की ज्यांनी तरुण संशोधक कोणी असतील तर त्यांना असं वाटेल की नाही हा काळ घेऊन त्यात खोलवर जाऊन आणखीन खूप करण्यासारखं आहे, असं इन्क्लुडिंग मूकपट, चित्रपट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. म्हणजे पुन्हा एकदा अभिनंदन. त्यामुळे पुस्तकाबद्दल माझं वैयक्तिक मत असं म्हणेन की हे सर्वांगीण पद्धतीने सर्वस्पर्शी असं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की हे पुस्तक छापण्याबद्दल प्रकाशकांचंही अभिनंदन. ते सिनेमाला वाहिलेलेच प्रकाशक आहेत असं त्यांनी क्लेम केला. 81 पुस्तकं त्यांनी सिनेमावर, म्हणजे वेळेपणच असेल हे, दुसरं काही असू शकत नाही. की एक सिनेमा ही गोष्ट ही छोटी फ्रेम आहे आणि ती फ्रेम डोक्यात धरायची आणि सिनेमावर पुस्तकं काढायची, ती दुसऱ्यांची मतं. ते धाडसच आहे तुमचं आणि खरोखरच धाडस आहे. कारण सिनेमा बघणं वेगळं आणि सिनेमाची पुस्तकं वाचणं वेगळं. पण त्यांनी ते काय केलं आहे की पुस्तकावर पण प्रेम करा, त्यात इतिहास आहे म्हणजे सिनेमाच्या इतिहासावर पण प्रेम करा. दिलीप कुमार असेल, देवानंद असेल, मधुबाला असेल, तुम्हाला जे आवडतं त्यांच्यावर प्रेम करा असं त्यांना प्रकाशकांना वाटलं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पोरे बोलले, फार छानपैकी त्यांनी त्याचं समालोचन केलं आणि कृपाशंकरबद्दल छान बोलले. आणि अर्थात महत्त्वाचं कौतुक हे मला सतीश आणि वीरेंद्रचं करायला लागेल, आशयचं. कारण असा एक उत्तम कार्यक्रम हा असा लोकांच्या सहसा या गोष्टी लक्षात येत नाहीत. या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं नाही, तर त्यांनी त्याला एक वेगळं महत्त्व दिलं. आणि मला आशयचं कौतुक याकरता वाटतं की केवळ सिनेमा असं नाही, तर एक महाराष्ट्रात मराठी साहित्यातलं, मराठी कलेतलं एक सांस्कृतिक मूल्य हे लोकांच्या पुढे आणावं, हा जो एक आशयचा तुमच्या दोघांचा जो एक प्रयत्न असतो त्याबद्दल मला खरोखरच कौतुक आहे. मग ते पु ल देशपांड्यांचा असेल, मराठी सिनेमांचा असेल, मराठी सिनेमाची प्रीमियर्स असतील, सगळ्या गोष्टी आशयनी केलेल्या आहेत. फिल्म फेस्टिवल, एशियन फिल्म फेस्टिवल ते रन करतात. आणि अगदी या सगळ्या प्रकारामध्ये मला कल्पना आहे की पैसे नावाची गोष्ट असते ती या अशा उद्योगामध्ये किती अवघड असतं ते करणं. या साहेब तुम्ही कसे पेलता मला माहीत नाही. एवढं कोण हसतमुख दोघी सकाळी तयार होऊन 11 वाजता इथे आले, जणू काही हा एक नवीन कार्यक्रम असतो. ते कसं पेलवता तुम्ही दोघे मला माहीत नाही.
कारण पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दरवर्षी पैसे गोळा करताना दमछक होते आमचे. त्या प्रकारात हे दोघंही सतत वर्षभर काहीतरी करत असतात. ते एक तेव्हा कौतुकास्पद आहे. तुम्हाला दोघांना यांच्यात तरी भरपूर टाळ्या व्हायला पाहिजे आशयसाठी. तर कृपाशंकर पुन्हा एकदा अभिनंदन. सिनेमाचा इतिहास असं म्हटल्यानंतर एक त्यातला भाग घेणारा म्हणजे त्याचा क्रिएटिव्ह भाग घेणारा एक मी दुसऱ्या बाजूचा माणूस आहे. मी काही इतिहासाशी जोडलं गेलो नाही आहे, पण त्या इतिहासाशी कुठेतरी मला नकळत कळत जोडलं गेलो मी त्यातला. मी मुळाचा नाटकाचा मनुष्य आहे. आणि मी सिनेमात का आलो, प्रत्येक आता आत्ताचे जे विद्यार्थी आहेत, आमचं MIT स्कूल आहे, त्याच्यामध्ये पण आमचे लोणीला राजकपूरच्या ठिकाणी राजकपूरची जी राजबाग होती तिथे MIT फिल्म स्कूल आहे. त्यात जी मुलं येतात दरवर्षी त्यांना हाच प्रश्न पडतो की तुम्ही नाटकात होतात मग सिनेमात कसे आलात. अगदी बाळभूत प्रश्न असतो. पण कधीकधी एक लक्षात घेतलं पाहिजे की संबंध सिनेमा हा प्रकारच किंवा कला प्रकारच आहे ना, हा माझा समज योगायोगावरच अवलंबून असतो. कितीही कलावंतांनी, अगदी कुमार असतील, अण्णा असतील, भीमसेन असतील, सगळ्यांना सांगा, पण त्यांच्या आयुष्यात कुठंतरी असा एक योगायोग असतो आणि ते सांगतात की अशामुळं ते घडलं. तसं मला कायम असं वाटलं जगातला कलेचा इतिहास अगदी रवी वर्मापासून ते अगदी रेंजच्यापासून असेल तर सगळ्या योगांना कुठलं ना कुठलं तरी एका अशा जोडल्या गेलेल्या अचानक आलेल्या गोष्टीवरती असतो. म्हणजे आय नेव्हर ड्रीम की आपल्याला काहीतरी सिनेमा करायला मिळेल. मी नाटकात होतो, पण घाशीराम कोतवालसारखं नाटक झालं ते रामदास फुटाणेसारख्या एका चित्रकार शिक्षकाला असं वाटलं की एक सिनेमा करावा, म्हणून त्यांनी तेंडुलकरांना स्क्रिप्ट लिहायला सांगितलं आणि ते स्क्रिप्ट लिहा. मग पुढे दिग्दर्शक ठरलेलं नव्हतं, तेंडुलकरांनी स्क्रिप्ट लिहायचं आणि ते निळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू यांना डोळ्यासमोर तुम्ही ठेवा आणि सब्जेक्ट तुमचा तुम्ही निवडा असं रामदास फुटाणेंनी सांगितलं होतं. त्यामधून जे स्क्रिप्ट आलं म्हणजे ते सामनाचं स्क्रिप्ट आहे. त्यामुळे नम्रपणे मला सांगितलं पाहिजे की दिग्दर्शकाचा सहभाग हा स्क्रिप्टपासून असतो हे मला मान्य आहे, पण सामना चित्रपटाच्या बाबतीमध्ये एक तुम्हाला मी सांगतो की त्यातला मूळ कल्पना, संकल्पना, स्क्रिप्ट या बाबतीत माझा त्यातला अजिबात सहभाग नाही. ते जे काही सगळं आहे ते तेंडुलकरांचं आहे आणि त्यानंतर रामदास फुटाणेसारख्या आमच्या मित्राचं आहे. मग दिग्दर्शन कोण करणार, त्यावेळची नावं होती प्रचलित काही काही, पण रामदासच्या डोक्यात असं आलं की त्यांनी घाशीराम पाहिलं होतं आणि त्यांनी काय शोधलं चित्रकार म्हणून मला माहिती. मी त्यालाही विचारायचो, कारण त्याला प्रश्न विचारला पाहिजे की तू पैसे एवढे घातलेस ते एका माणसाला, अननोन माणसाला काय दिलेस तू पैसे करायला. तो म्हणाला घाशीराम कोतवालमधल्या प्रसंगांची जी एक साखळी आहे त्यामध्ये एक लय आहे आणि ज्या पद्धतीने प्रकाश योजना चालते त्यामध्ये मला कुठेतरी सिनेमा दिसत होता. असं फार कमी लोकांनी मत मांडले. अगदी नाना फडणवीसांच्या एंट्रीपासून तो सांगतो की मला सतत लय, त्याला जोडलेलं संगीत, अभिनय असा गेला आणि ही सिनेमाची प्रमुख अंग आहे, तर तुला सिनेमा कळतो असं तो मला सांगत होता. मी तेंडुलकरना तेंडुलकर म्हणाले त्याचा चॉईस आहे, बघ तुला चॅलेंज आहे, घे तू. आणि म्हणून ती सुरुवात झाली. प्रश्न असा येतो की तुमच्याकडे असं स्क्रिप्ट येतं की जे तुम्ही पहिल्यांदा वाचता, त्याचं तुम्ही इंटरप्रेट करता, विश्लेषण करता. ऑलरेडी तुमचे मोठे नट ते ठरलेले आहेत. ते दोघंही मला गुरुस्थानी आहेत. श्रीराम लागूंनी मला आधी नाटकात डायरेक्ट केलेलं होतं, त्यांची कामं मी पाहिलेली आहेत, त्यांना मी दिग्दर्शन करायचं आणि निळूभाऊसारखा असा हाडामावसाचा असा एक त्याला करायचं. अशा पद्धतीने स्क्रिप्ट आलेलं होतं. आता हे सांगत असताना म्हणजे हा साधारण 75चा काळ आहे. त्याच्या आधी मी 1962पासून पुण्यामध्ये BG मेडिकल कॉलेजमध्ये. तर कृपाशंकर म्हणाले तसा एक भाग आहे की तुम्ही पुण्यात असता, तुम्ही नाटकात असता PDAसारख्या आणि इथे फिल्म इन्स्टिट्यूटसारख्या संस्था असतात. तर होतं असं की आपले काही मित्र नाटकातले तिथे असतात आणि ते कधी कधी घेऊन जातात, त्यांचं शूटिंग दाखवतात. ते मी आवडीने बघत असे. पण माझ्या दृष्टीने सिनेमा हा कितीतरी मैल लांब होता. मला वाटलंच नाही आपण या प्रांतात येणार आहोत. मला अजूनही लहानपणचं दृश्य आठवतं. माझा मामा पंढरपूरला असायचा, तो पंढरपूर सोलापूरला यायचा. नवीन सिनेमा रिलीज झाला भागवत थिएटरमध्ये किंवा इतर थिएटरमध्ये, म्हणजे हा साधारणपणे एक व्हेन आय वॉज 10, 50-55चा काळ असेल. पहिल्यांदा माझ्या मनामध्ये सिनेमाचे काय असेल सतीश, तर इकडून होणारं प्रक्षेपण, पडद्यावर जाणार
सोलापूरसारखं गिरणगाव आहे, बऱ्यापैकी धुळीचे कण असायचे. तो जो झोत जायचा त्यात बऱ्यापैकी असे धुळीचे कण असे गेले आणि त्यामधून त्या प्रकाशामधून ते जे समोर दिसायचं त्यात पहिला सिनेमा हा आवारा नावाचा सिनेमा होता. राज कपूर नर्गिस. 10व्या वर्षी ते काय इतके एक म्हणा बिलगतायत, काय गाडी गात आहेत आणि राज कपूर आणि नर्गिसचं प्रेम त्या सिनेमातलं इतकं पॅशनेट होतं. ते 10व्या वर्षी मला कळलं नाही सारखे बिलगणं, ते काय दोघे करतायत, गाणं गात आहेत. माझं लक्ष त्या दोघे काय करत त्यापेक्षा त्याचं ना त्या प्रोजेक्शन रूममधून जी काच असते त्या काचेवरती एक प्रतिबिंब उपटलेलं असतं, मी ती बघत बसायचो आणि त्याच्यातून ते धुळीच्या कणामधून नर्गिस राज कपूर हे माझं सिनेमाचं पहिलं इम्प्रेशन आहे. आणि शेजारी मामा 20-21 वर्षाचा होता. नर्गिस राज कपूर काय करतायत याचं सगळं संवेदना त्याच्या अंगात. तो पंढरपूरसारख्या गावाहून सिनेमा बघायला आलेला आणि काळ्या बाजारात तिकीट घेतलेलं असा माझा मामा, असा अक्षरशः जणू काही आपण त्या दोघांच्या शेजारी बसलो आहे असं तो असा अनिमिष नजरेने तो बघत असे. मी त्याला बघायचो की काय झालं आहे त्याला, आणि मग तिकडे समोर बघायचं नर्गिस राज कपूर, इकडे बघायचं धुळीच्या कणातून दिसणारं दिसतं. माझं पहिलं इम्प्रेशन हे सिनेमाचं हे आहे. म्हणजे ते काहीतरी एक कोणीतरी केलं आहे आणि तिथं ते बघतायत लोक आणि फुल हाऊस. आणि मला कळलं ना त्यावेळेचं 5 रुपयाचं तिकीट हे 12-15 रुपयाला का घ्यायचं मला कळेच ना. म्हणजे खाऊल का कुठेतरी 8 आणे मिळायचे, तिथं हा मनुष्य 12 रुपये देऊन नर्गिस राज कपूरचं प्रेम बघतोय. अशा काळात माझा सिनेमाचं पहिलं इम्प्रेशन आहे. त्यानंतरचा माझा जो प्रवास झाला आहे तो माझा असं मत की खरोखरच असा एक अपघातातून जसं घडतं तसा तो आला आहे, तसा तो सामनाचा आहे. पण याच्यामध्ये आणखीन एक भाग असा आहे जे कृपाशंकरने थोडंसं म्हटलं आहे, हा सिनेमाचा इतिहास आहे ते जुळलं जाणं. नाटक बघायला हे दोघंही नायर साहेब आणि सतीश बहादूर हे यायचे. त्यांचं आवडतं नाटक अर्थात अशी पाखरे येतं होतं आणि दुसरं होतं ते घाशीराम. मला आठवतं की सतीश बहादूरांनी कमीत कमी ते 20-25 वेळा तरी बघितलं असं. नाटक लागलं की त्यांचा फोन यायचा, ती त्यांची झोळी आणि ते बालगंधर्वाच्या पुढे मैं आया हूँ एवढंच वाक्य म्हणायचं. याचा अर्थ 3ऱ्या रांगेमध्ये मधल्या सेंटरला त्यांची जागा ठरलेली. असे अनेक प्रयोग त्यांनी बघितले. तर मी त्यांना म्हणायचं, सर हे तुम्ही बघता, मला म्हणायचे मी बघतोय पण तुला असं वाटत नाही का तू काहीतरी फिल्म इन्स्टिट्यूटला यावंस. हे मला मेडिकलमध्येच मला इतकं सगळं माझा वेळ जीव जातो आहे तर मी कुठे. ते म्हणाले हे बघ हे तुला मी कार्ड देतो आहे. म्हणून त्यांनी कार्ड दिलं. रोज संध्याकाळी 6 वाजता शो असतो. तुला इथे इग्मार बर्गमन भेटतील, कुरोसावा भेटतील, रे असतील, पुणासेन असतील. तर माझी जी काय श्रद्धांजली म्हणूया आपण ती सतीश बहादूर आहे. तरी मला प्रवेश दिला. आणि जी मुलं इन्स्टिट्यूटची ती फिल्म बघत असत बर्गमन वगैरे, मला माहिती होते राज कपूर, बिमल रॉय पडद्याच्या बाहेर. पण इथे आतमध्ये अर्काईव्हमध्ये आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये एक मोठा खजिना आहे हे तिथे लक्षात आलं की आपण सिनेमाकडे बघत असताना बर्गमन काय करतो आहे, कुरोसावा काय करतो आहे, रे काय करतात हे मला मेडिकलमध्ये असताना, नाटक करत असताना सुद्धा इकडे. आणि आमचे काही मित्र शूटिंग करत असतात त्यांचे मग ते क्यू शीट्स बघणं, कॅमेरा, त्यातले शॉट्स काय असतात वगैरे, असं माझं एक प्राथमिक मामूली शिक्षण म्हणूया आपण अशा पद्धतीने होतं. तरीही पहिला सिनेमा करताना मी प्रामाणिकपणे सांगतो लेन्सेस, कॅमेरा याबद्दल मला ती जी मुलं शिकत होती बोलायची ते आणि सिनेमा करताना काय याचा मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. आणि माझ्या पद्धतीने मी जरा थोडंसं सामनावर जास्त बोलतो आणि मी तिथे आलो पण मी तरीही एक काळजी घेतली. माझा मित्र सतीश आमचा समन नखाते त्यावेळेला डायरेक्शनमध्ये शिकायचा, तो विद्यार्थी होता त्यावेळेला. त्याला म्हणाले अरे बाबा हे लेन्सेस, ट्रॉली, क्रेन मला सिनेमातून कळतात की हा ट्रॉली शॉट आहे, हा क्रेननी घेतलेला शॉट आहे. गुरुदत्तच्या सिनेमाचा तो क्रेन शॉट कागज के फूलमधला किंवा प्यासामधला लक्षात यायचा. जलादो हे कसं आहे म्हणजे त्या जिथं तो आहे तिथून त्या दरवाजापर्यंत तो कॅमेरा गेला कसा इतक्या गर्दीतून.
असा काहीतरी विलक्षण. गेला कसा कॅमेरा? गुरुदत्तनी हा विचार काय केला हा? तर त्याला म्हटलं व एक 8 दिवस का असे ना माझ्यावर तू राहा. त्यामुळे समर माझ्याबरोबर कोल्हापूरला जयप्रभा स्टुडिओमध्ये आला आणि त्यांनी इंटरफेअर नाही केलं. तो म्हणतो तुला काय घ्यायचं आहे शॉट? तर नीळ हो इथे माझ्या डोक्यात नाही असं आहे. ते म्हणते ठीक आहे, तू म्हणतो ते बरोबर आहे, इथे ट्रॉली शॉट करेक्ट जातो आहे, त्याचा स्पीड मात्र त्याला सांग. ते हे मी म्हटलं योगायोग असा येत जातो, तुम्हाला फक्त त्यात असायला लागतं. आता मग हे धक्का गोष्टी सांगतो. मला असं लक्षात आलं की हे 2 म्हातारे नट आहेत व्यक्तिरेखेने, प्रत्यक्ष जितके म्हातारे नव्हते दोघं ते. संबंध सिनेमाभर एक 11 मिनिटाचा, एक 13 मिनिटाचा, एक 7 मिनिटाचा असे लॉंग सीन आहेत. पण दोघंच आहेत. किती कॅमेरा मी डोकं लढवलं ते संवादातूनच आहे. असं नाही की त्यांना उचललं, नदी ठिकाणी गेलो आहे, आणखीन कुठं गेलो आहे, काहीतरी प्रसंग आहे, लग्नाच्या ठिकाणी गेलेत, तिथं चर्चा करतात वगैरे काही नाही आहे. तेंडुलकरांनी म्हटलं होतं हे दोघे बोलत आहेत हे तात्विक आहे. हे जवळजवळ ते काही लोकांनी आरोप पण केला की हा बोलपटच आहे, हा काही चित्रपट नाही, असं जाणकार लोकांनी माझ्यावर त्यावेळेला आरोप केलेले. एक सिनेमा म्हणजे कसं एक लॉंग शॉटमध्ये समुद्र आहे, लाटा शांतपणे येत आहेत, अर्धा मिनिट झालं, 1 मिनिट झालं, एखादा पक्षी उडाला की तो सिनेमा. असं त्या काळात होतं. अशाने असे सिनेमे दाखवले असतील, याला चित्रपट म्हटलं जायचं. इथं कसं की शॉट सुरू झाला की बोलत आहेत असंच सगळं. हा एकदा बोलतो, तो एकदा बोलतो. ह्याचा पहिल्यांदा मला भालजी पेंढारकर जेव्हा ते आले मुहूर्ताला, इथं पुन्हा एक बघा कसं एक योगायोग होतं. निमंत्रणाला मी रामदास फुटाणे बाबांच्याकडे, आम्ही बाबा म्हणायचो भालजी पेंढारकर. जयप्रभा स्टुडिओमध्ये बंगला होता त्यांचा. म्हटलं बाबा उद्या माझ्या सिनेमाचा मुहूर्त आहे, माझं नाव जब्बार पटेल. आता भालजी पेंढारकर तुम्हाला माहिती असतीलच, ते माझ्याकडे बघितलं असं म्हणून, अच्छा तुम्हीच आहात का घाशीराम कुतूहल करणारे? भालजी पेंढारकर हे वाक्य बोलतात मी वीरेंद्र लक्षात आलं असं म्हणजे अक्षरशः आतून असं एक मला थरकाप झाला. त्यांचे विचार आणि त्यांनी केलेले सिनेमे छत्रपती शिवाजीपासून काय विलक्षण. माझा अजूनही छत्रपती शिवाजी चंद्रकांतचा हा माझ्या मते हा माइलस्टोन आहे. म्हणजे असा शिवाजी खरंच मी बघितलेला आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अनेक शिवाजी आजच्या काळापर्यंत रोज कालपर्वा पण एक नवीन शिवाजी असेल, परंतु चंद्रकांत मांढरेंनी केलेला जो शिवाजी आहे ना, त्याची ती डिग्निटी, देहबोली, संवादाची फेक, कुठे उगाच कधी काय म्हणाला वगैरे काही नाही. काय म्हणाला तर साधं शिवाजी बोल. चंद्रकांतच्या ह्याच्यामध्ये विलक्षण तो सिनेमा आहे. तो केलेला माणूस माझ्यावर आहे आणि ते मुहूर्ताला आले. तर ते मी अनेक लोकांना माहीत असेल की ॲक्सिडेंटली त्याशी लताबाई तिथे होत्या. ते मला म्हणाले लताला पण बोलाव. आता मला लता कळेल, मी कोल्हापुरात लता कोण आहे, ते यांच्या घरात कोण लता आहे. तेवढ्यात चक्क शुभ्र पांढऱ्या साडीमध्ये प्रत्यक्ष लताबाई आल्या. अगं हा जब्बार पटेल आहे, घाशीराम कुतूहल तू ऐकलं असशील, ते त्याचा हा दिग्दर्शक आहे. बाळाला तेच लक्षात राहिलेलं पहिलं, अरे घाशीराम घेतलेलं आहे. म्हणजे वयाच्या 28-29पर्यंत ज्या बाईचा आवाज ऐकत आपण मोठे झालो, अंगगीतापासून ते प्रेमगीतापर्यंत, त्या बाई समोर याची म्हणजे मला अक्षरशः कळत नाही काय म्हणजे लता मंगेशकर मी पहिला सिनेमा करतो ते समोर उभे आहेत. तुम्ही केलं का घाशीराम? हो, मी बघितलं नाही अजून, चांगलं आहे असं कळलं आहे मला. म्हणजे गाण्याव्यतिरिक्त लताबाई बोललेल्या, आम्ही भाग्यवान माणूस आहे. संवाद बोलल्या लताबाई. तुम्ही केलं का घाशीराम? हो. म्हटलं दीदी उद्या मला माझ्या सिनेमाचा मुहूर्त आहे, तुम्ही या. बाबा तुम्ही जाणार आहात का? येऊ आम्ही. आता हे आणि चंद्रकांत दादांना आम्ही बोलवतो, त्यांनी फटमार करायची होती. म्हणजे भालजी पेंढारकर, लता मंगेशकर आणि चंद्रकांत मांढरे या लोकांनी त्या सिनेमाची सुरुवात केली. आता तुम्ही या पुस्तकाचं मी जे बोलतो आहे त्याच्या संदर्भात तुम्ही लावायचं आहे. तुम्ही मला इतिहासाशी जोडायचं आहे, मी नाही जोडणार. फार मोठेपण होईल. मी इतिहासाला जोडलो
या पुस्तकाला केवढा म्हणजे अहंकार झाला. असं काही नाही होत. तुम्ही कळत नकळत त्या प्रवाहात जाता. म्हणजे उद्या इथं कोणी लिहिलं सामनाबद्दल तर तिथे लताबाई होत्या, भालजी पेंढारकर होत्या असं लिहिलं जाईल ना उद्या. तर मी काही इतिहास निर्माण केला नाही तो कृपाशंकर, तो झाला आणि त्या आल्या, सगळं झालं. पण एक सिनेमा करत असताना एक डोक्यात काय होतं काय नाही. माझ्यावर हा जो 50 ते 70च्या दशकाचा गाण्यांचा आणि संगीताचा जो भाग ते सांगतायत कृपाशंकर, तो माझ्यावरती इतका मोठा होता की ते स्क्रिप्ट पहिल्यांदा बघितलं ते सगळं पूर्ण संवादात होतं, पूर्ण गद्य. संगीत म्हणजे काय आलं तर पार्श्वसंगीत, या पलीकडे काहीही नव्हतं. आणि मला कळे ना की हे 2 म्हातारे नट, एवढे मिनिटांचे शॉट्स आणि सगळं ते कसं होणार, काय होणार. पण मला कुठेतरी मध्येच एखादं गाण्याचा भाग दिसायचा. मी तेंडुलकरांना झोपत विचारलं की मला कुठतरी इथे जरा संगीताशी काय बोलतोयस तू, गाण्याचा काय संबंध आहे तुझ्या सिनेमाच्या सामनामध्ये. आता तुम्ही कल्पना करा, तुम्ही सामना सिनेमा पाहिलेला आहे, त्या स्क्रिप्टमध्ये कुठेही गाणं नाही. तेंडुलकरांनी तर सिच्युएशनसुद्धा नाही आहे इथे गाणं हवे. घाशीराम कोतवालमध्ये दर पानामध्ये इथं नृत्य आहे, इथे गाणे आहे, इथे हे कव्वाली आहे, हे सगळं आहे, पण इथं काय नाही आहे. पण मी म्हटलं धाडस करायचा आणि त्या पहिला सिनेमा आपला आपटणारा, कारण माझं गाण्याशी जोडलं गेलं भाग होतं. आणि मला असं वाटलं आणि त्यात मला धागा सापडला की हा जो मास्तर आहे याच्या मनातलं आतलं जे काय आहे ते तेंडुलकर बोलतायत खरं आहे, पण कुठेतरी आत ती मुलगी गेल्याचं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही या देशाचं झालं आहे त्याचं जे काही त्या माणसाला वाटायचं की ते एक व्यथा काहीतरी आहे. आणि मला काय मी भास्करना म्हटलं, भास्कर माझे संगीत दिग्दर्शक होते, तो बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मला कुठंतरी त्या गद्य संवादामधून मला आणि जबर ते गाणं बिणं मला कळत नाही काय ते बघा. आणि ॲक्सिडेंटली मी सुरुवात बोलून मग नंतर आपण पुढे येऊ दुसरीकडे. मी दौंडला चाललो होतो, माझं प्रॅक्टिस दौंडलं होतं, दिवाळी अंक आले होते आणि दिवाळी अंक असं मी चाळायला घेतला आणि मौजेचा दिवाळी अंक आला आणि त्यात एक चित्रम खानोलकरांची, आरती प्रभूंची कविता होती, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. मी म्हटलं बाप रे, मला ते मास्तर आणि ते सगळं लिंक करायला काहीतरी सापड. मी गाडी सोडली आणि तसाच फिल्म इन्स्टिट्यूटला आलो आणि मी म्हटलं भास्कर मला काही सापडलं आहे बघ काय ते. मग त्यांनी पाहिलं, म्हणलं विलक्षण आहे, कुठे सापडलं आहे. म्हणलं मौजे देवळांकात गाणं आहे. तो म्हणला हे मुक्त छंदातलं आहे, आपल्याला थोडं ठाकटीक करून घेऊया, पण दिस कॅन बी आवर मेन थीम सॉन्ग. अँड दॅट इज हाऊ द म्युझिक पेनिटेड इन इट. आणि दुसरा धागा होतो लताबाईंचा होता. आणि मी अनेक वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे, पण मी धारिष्ट्याने एकदा माझं पहिलं मुहूर्ताचा शॉट झाला आणि मी मागे अंगणामध्ये हिंडताना दीदी चहा घेत होत्या, तर त्यांच्याकडे गेलो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, धाडसाने मी त्यांना म्हटलं की तुम्ही जी गाणी केली आहेत, कहीं दीप जले कहीं दिल, आएगा आने वाला, सगळी घोस्ट गाणी आहेत. माझ्या सिनेमाचं काही घोस्ट गाणं नाही आहे, पण एक गाणं असं आहे की त्यात एक खून होतो आणि तेंडुलकरांनी तो असा इतका घासली लिहिला आहे, ते शूट करताना मला असं वाटतं की मलाच खूप त्रास होईल. मला असं वाटतं की त्याचं काहीतरी एक वेगळं काहीतरी आलापांच्यामध्ये किंवा असं काहीतरी एक वेगळं आहे त्याला आणि ते गाणं असावं म्हणून ते तिथं गाणं जे आलं होतं ते होतं सख्या रे घायाळ मेहरणे. आणि तुम्हाला लोकांना आश्चर्य वाटेल की ते मी चक्क त्या काळात एक असतं ना मनात, आहेत लता मंगेशकर, सो वॉट. मी चक्क तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याचं पहिलं जे ॲडलिबिंग आहे ना, हा महाल कसला, मी बाईंच्या पुढे गायलो, मी गायलो. त्यामुळे बघत लागलं हा गाणार आहे कुठं माहिती त्यांना. तेव्हा मी सांगायला की माझ्यासमोर एक गाणं आहे आणि मी असं त्यांच्याकडे बघतो आहे, ते माझ्याकडे बघतायत आणि ती एवढी मोठी गाणारी बाई ते म्हणाली छान गायलात तुम्ही. आणि मी शर्मेने अक्षरशः गाडून घ्यावं असं मला वाटलं. पण तुम्हाला सांगतो काहीतरी त्यांना त्यातलं भास्करनी केलेलं आवडलं होतं. त्या म्हणाल्या केव्हा शूटिंग यायचं, आणि मला वाटलं अरे बापरे शूटिंग विचारतात त्या. आणि मग म्हटलं हो एक 15 दिवसांनी. ठीक आहे म्हणे, लक्ष्मीचं गाणं चालू आहे पण तुम्ही मेहबूबमध्ये तारीख घ्या आणि सांगा की मी गाणार आहे म्हणून. मी योगायोगाची गोष्ट सांगतो की हा कशा योगायोग असतात. आणि त्या आल्या, त्यांनी गाणं गायलं
आणि ते भास्करला विश्वासच बसत नव्हता. मग त्याचा ब्लंट कॉमेंट असा की कोण भास्कर चांदोरकर, त्यांचे स्वतःचे भाऊ आहेत रवींद्रनाथ मंगेशकर, त्याच्याकडून गात नाहीत त्या भगिनी. मी कोण भास्कर, जब्बार काहीतरी गोंधळ होतो आहे, तुम्ही नीट चेक करा. पण त्या आल्या, त्या गायल्या. आणि एक असं एक वेगळं एक संगीताविषयी जे माझं नातं आहे ना आधीचं कृपाशंकर, कुठेतरी ते जोडलं गेलं. आणि मग पुढे सगळ्याचा प्रवास आहे. त्या मी पॅरलल सिनेमा नावाची गोष्ट हे पण बोलतात. माझं मत असं की पॅरलल सिनेमामध्ये सगळ्यात मोठं नुकसान केलं असेल संगीताचं ना तर पॅरलल सिनेमाने केलं. कटाक्षरी त्यांनी गाणं हा शाप आहे सिनेमाला असं मानलं आणि ते टाळत गेले, इन्क्लुडिंग श्याम बेनेगल. अदूर मी दोघांनाही सांगतो नेहमी. श्याम मला नाही म्हणत, शप्पर कसं गाणं सुचतं तुला, त्या सिनेमात गाणी कशी असतं ती. म्हणजे सिनेमात बघताना खटकलं नाही ना काही, मग कुठे काय आलं, ते जोडलं गेलं ना. त्यामुळे हिंदी सिनेमा पॅरल होतो, इव्हन बंगाली सिनेमा याला अर्थातच माणिकदा एक्सेप्शन आहेत. कारण तिने बघा चारुलतामध्ये एक जे गाणं आहे ते गाणं रवींद्रनाथांचं ह्याच्यात, ते गाणं त्यांनी त्यात टाकलं आहे. पण विशेष काय तुम्हाला माहिती आहे का, रवींद्र संगीत किशोर कुमार आयुष्यात कधी गायलेलं नाही आहे. त्यांचे गाणारे रवींद्र संगीत गाणारे हेमंत कुमारपासून फार मोठे लोक आहेत. पण माणिकदानी एक फार मोठं धाडस केलं, त्यांनी किशोर कुमारला रवींद्र संगीत गायला सांगितलं. ते गाणं किशोर कुमारांचं आहे. आता मूल मला आठवत नाही, तुम्हाला आठवत असतील ते ओ झीने, सौमित्र चटर्जी आणि याच्यावरती आहे. हे मला असं लक्षात आलं की माणिकदासारख्या माणसाला सुद्धा संगीताचा एक भाग असा जाणवतो. तो तिथे आला. तर मी या पुस्तकात मी स्वतःला जोडलं गेलो होतो याच्यातला की हा जो एक तो 50 ते 70चा जो एक काळ आहे फार महत्त्वाचा काळ आहे. किती मोठे मोठे संगीत दिग्दर्शक होऊन गेलेले आहेत आणि केवढे दिग्गज नट. यात दिलीप कुमारचं नाव घेतलं, देवानंद, राज कपूर. मी एक निदान एका अशा वयात आलो की निदान ही ती दिग्गज मंडळी बरं का हे मला भेटली. लताबाई भेटल्या, आय कुड नॉट मीट रफी, पण किशोर कुमार मला भेटला. आता या मंडळीमध्ये या पुस्तकात आलेला संदर्भ घ्यायचा असेल तर हा आहे की ही मंडळी या माध्यमाशी कशी जोडली गेली आणि ती काय जोडली गेली यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचायला पाहिजे. फार महत्त्वाचं आहे की शेवटी किशोर कुमारनी देवानंदसाठी, राजेश खन्नासाठी भरपूर गाणी गायलेली आहेत. पण तोच किशोर कुमार माणिकदांसाठी रवींद्र संगीत गातो हे लक्षात घ्या. असं इतकं वेगळेपण या संगीताने भारतीय चित्रपटाला दिलेला आहे आणि फार विलक्षण आहे. या पुस्तकामधून हा भाग खूप अंडरलाईन होतो. दिलीप कुमारहून बोललो येथे असाच एकदा एका पुस्तकाचं प्रकाशन समारंभ, हेमंत देसाईंनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याची इच्छा अशी होती की त्या पुस्तकाचं प्रकाशन दिलीप कुमारने करायला पाहिजे. अरे म्हणलं तर मराठी पुस्तक त्याचं प्रकाशन दिलीप कुमार कसं काय करणार. त्यावेळेला आम्ही एका प्रोजेक्टवरती दिलीप कुमार मी काम करत होतो. त्यांचं माझं जाणं त्यालाही कारण पुन्हा घाशीराम कोतवाल आहे. घाशीराम कोतवालच्या 100व्या प्रयोगाला षण्मुखानंदमध्ये दिलीप कुमार आणि शशी कपूर हे प्रमुख पाहुणे होते. आणि दिलीप कुमारने ते बघितल्यानंतर मराठी स्टेजवर त्यांनी केव्हा तरी मागे संगीत नाटक बघितलेलं होतं. त्यानंतर पहिल्यांदा बाकी त्यांनी काही न बघता एकदम घाशीराम पाहिलं आणि ते इतकं दिलीप कुमार भारावले एकदम. अक्षरशः नाटक संपल्यानंतर तू माझ्याकडे मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे असं, कारण मी जरा एक किडा घातलं होतं डोक्यात त्यांच्या, तुम्ही असं का नाही करत असं काहीतरी मी बोललो. तरुण पण असतं काहीतरी एक दिवसाला आवडतं असेल दिलीप कुमार, सो वॉट, आपण बोलायचं. मी बोललो होतो त्यांच्या डोक्यात बसलं दिलीप कुमारच्या की हा काहीतरी वेगळं बोलला आहे. तर मला की अभी नेक्स्ट टाइम आओगे ना मुंबई तो मिलना है. आता कल्पना करा एक मराठी सिनेमा केलेला किंवा जयतिरी झाले आणि दिलीप कुमार सगळ्या मनुष्यामध्ये भेटायला गेले. काहीतरी मला विचित्र वाटलं. मी म्हटलं ठीक आहे आता बोलायचं म्हणून बोललेत ते. आता नंबर घ्यायला काही नव्हतं तर कोणीतरी बसच्या तिकिटाचा कागद दिला मला, त्याच्यावर कोणाच तरी पेन दिलीप कुमारचा नंबर लिहिला आणि त्या आधारे त्यांच्याकडे गेलो. नंतर माझ्या आयुष्यातली एक 4-5 वर्ष विलक्षण वर्ष ही दिलीप कुमार नावाच्या माणसाची प्रत्यक्षात गेलेली आहेत.
म्हणजे जेवणं, चहा घेणं, हिंडणं इतकंच नव्हे तर मला म्हणाले, आप हमेशा जब बार बात करते हो वर्ल्ड सिनेमा की हमें देखना है. मी नायर साहेबांना सांगितलं की दिलीप कुमारची इच्छा आहे की आर्काईव्हमधले निवडक काही सिनेमे बघायचे. तर 13 दिवस त्याला राहायचो. 13 दिवस तर त्यांनी यादी पाठवली होती, त्यातले काही निवडक सिनेमे नायर साहेबांनी निवडले. आणि यू वोंट बिलीव्ह, बोट क्लबमध्ये दिलीप कुमार उतरले, रेसकोर्सच्या आपल्या क्लबमध्ये. आणि एव्हरी डे संध्याकाळी 6ला ते आर्काईव्हला यायचे, दोघंही नवरा बायको, दिलीप कुमार आणि सायरा बानो, मी, सतीश शाळेकर. आणि नायर साहेबांनी शोधलेला सिनेमा म्हणजे दाखवायचा. ओल्ड मॅन इन द सी पासून ते अगदी कुरुसावाचा एक माइलस्टोन सिनेमा, बर्गमनचा एक, कुरुसावाचा एक, मृणालदांचा एक, रेनचा एक, असं सगळं दिलीप कुमारने पाहिलेलं आहे. आपल्याला वाटतं की दिलीप कुमारचे सिनेमे, गंगा जमुना, हे सगळं, आणि हे त्यांनी कुठे बघितले. तुम्हाला मी सांगतो, हे सगळे पुस्तकी संदर्भ दिलीप कुमारकडे होते. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद या लोकांना अक्षरशः केवळ ते मॅटिनी ॲडॉल्स आहेत म्हणून समजतो, तसं नाही आहे. त्या प्रत्येक लोकांना कल्पना असते त्याची. आता राज कपूरसुद्धा इथे राजबागला एक इतिहासाची जोडणं इथे पण कसं होतं. आता राज कपूर म्हणजे त्याला भेटणं किंवा त्याला एक स्वप्नच आहे ना. हाऊ कॅन यू मीट राज कपूर. जरी मी मराठी सिनेमा करत असते, काय संबंध राज कपूरचा. पण एक दौंडहून आमचा एक ड्रायव्हर गाडी घेऊन यायचा. राज कपूरच्या प्रत्येक सिनेमात ट्रेन असते बरं का. तर तो हा रॉबर्ट नावाचा ड्रायव्हर तोच होता, तो घेऊन यायचा. आणि त्या दिवशी जरा तो फोकसमध्ये येत नव्हता. राजसाहेब म्हणाले, क्या हुआ यार, तेरा पिक्चर रॉबर्ट, तो क्यों फोकस में क्यों नहीं आ रहा. तर तो लिखायचा, म्हणा हाँ मैं कोशिश कर रहा हूँ, मेरे गाँव में भी एक फिल्म मेकर है. राजसाहेब म्हणाले, कहाँ से आए तू रॉबर्ट. दौंड से. दौंड में फिल्म मेकर है. हाँ, मेरा फैमिली डॉक्टर है. रॉबर्ट, फिल्म मेकर और तेरा फैमिली डॉक्टर, क्या बात कर रहा है. चल अभी ये ट्रेन का काम कर ले, फिर बाद में मुझे बात. ते म्हणे नाही त्याची बायको डॉक्टर आहे आणि माझ्या ओळखीचा आहे तो. राजसाहेब म्हणलं कोण. तो म्हणे दिल्ली, जंपार पटेल. तो काय म्हणे वेडा आहेस काय. तो पुण्यात राहतो, दौंडला कुठे खेड्यात राहणार आहे तो. त्याचं ते घाशीराम कोतवाल मी बघितलं बालगंधर्व, तो धक्का होता मला. राज कपूरला घाशीराम बघायचं होतं. विरेन त्यांनी काय केलं, बालगंधर्वला त्यांनी मर्सिडीज गाडी त्या पार्किंगमध्ये उभी केली. तिसरी घंटाहून अंधारांतर केव्हा जायचं, आतमध्ये सीट ठरलेली होती. तो असा आत आला, त्यांनी ते पहिला अंक बघितला आणि मग मध्ये येऊन पुन्हा त्यांनी गाडीत जाऊन तो बसला, कॉफी प्यायला, पुन्हा आला आणि गाडी संपल्यानंतर निघून आला. मला म्हणाला तुम्हाला प्ले मैंने देखा है. धक्काच. ते दिलीप कुमारने घाशीराम बघितलेलं आणि राज कपूरने बघितलेलं. आणि सगळ्यात एक धक्कादायक गोष्ट सांगितली म्हणजे एक सिनेमातले काही अंश किंवा काहीतरी म्हणताना आपण एक मूल्य असतात की ती धरली जातात. यू वोंट बिलीव्ह, राजसाहेबांची माझी पहिली भेट जेव्हा झाली इथे, ते मला बोलवलं त्यांनी. ओ उनकी बीवी को बोलो बच्चों को, इधर दौंड तो इधर है ना, वो जाते हैं ना पुन्हा, बोलो इधर आ जाओ. तर ते सत्यम शिवम सुंदरम करत होते. मला म्हणाले मैंने तुम्हाला प्ले देखा है. आणि त्यात शशी होता ना, तर शशीने आधी घाशीराम षण्मुखानंदला बघित होता 100 आल्यावर तो म्हणाले जब्बार आप क्या कर रहे हो. राजसाहेब बोले तुम पहचानते हो उनको. बोले हाँ इनका प्ले देखा मैंने. अच्छा वो तुमने भी देखा है. तो मैंने तो आपको सजेस्ट किया था देखने के लिए. ओ अच्छा, अशी त्यांची माझी सुरुवात झाली. आणि यू वोंट बिलीव्ह, कृपाशंकर राजकुमार, मी तो प्ले फार केअरफुली बघितला आहे. जब्बार त्यात सगळे सिनेमाचे अंग आहेत घाशीराम कोतवालमध्ये. आणि मला वाटतं तो फिल्म करतो त्याच्यावर. फार विलक्षण विषय आहे. एक तर म्युझिक आहे आणि त्यानंतर ते सगळे नृत्य सगळं. तुला सांगतो इट विल बी बॉक्स ऑफिस. मग कोणाकोणाची गणितं बॉक्स ऑफिसची काय असतात आणि कशी सुरुवात होतात, ते फार गमतीशीर प्रकार. तर असं एक ही जी 3 मंडळी होती. देवानंदसुद्धा आम्हाला म्हणजे असं, देवानंद म्हणजे असं एक चॉकलेट हिरो, म्हणजे कमाल. तो येणार आणि पोरींची हृदय घाळ करणार, असाच तो मनुष्य. तर दुसरं वर्ष आपलं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. पहिल्या वर्षी दिलीप कुमार आणि मृणाल सेनचा आपण सत्कार केला, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. आणि दुसऱ्या वर्षी देवानंद आणि लताबाई, असं ठरलं. तर देवानंदला मी म्हटलं, तो म्हणलं मी आ जाऊ. आओ किती बजे. 6 बजे ई स्क्वेअरला होतं. 5 वाजले पत्ताच नाही. म्हटलं कुठे आहे रस्ता. मी नुकतेच मोबाईल आले, तुम्ही फोन केला.
अरे जब्बार मैं आ गया हूँ. म्हटलं आ गए हैं तर दिलीप देवानंद म्हणजे काय माहिती आहे ना, उत्साह नावाचा शब्द तुमच्या मनात असेल, अगदी कुटुंबात बायको नवरा उत्साह, तुम्हाला सांगतो तो शब्द फिकाच पडेल कुठलाही. त्याचं नाव दिलीप देवानंद. उत्साह इतका की तुम्ही यू कांट कम्पेअर. देवानंद म्हणजे उत्साह, अक्षरशः म्हणजे उत्साह म्हणजे उत्साह इतका उत्साह. त्या माणसाला बघितल्यानंतर आयुष्यात जगण्याकरता उर्मी मिळावी असंच होतं त्याचं व्यक्तिमत्व. म्हणलं कहाँ है आप? अरे मैं गंजपेठ में हूँ. मला कळे ना, गंजपेठेत काही ते 6ला कार्यक्रम आहे, हे मर्सिडीज गाड़ी घेऊन हा मनुष्य गंजपेठेत काय करतोय? अरे जब्बार तुम नहीं जानोगे, मैं और गुरु साइकिल पे हम घुमा करते थे और गंजपेठ में जो खुशबू है वो बस मेरे लिए बहुत कुछ है. कॅन यू बिलीव्ह? दिलीप आपल्याला देवानंतर रोमॅन्टिझम आहे नूतन बरोबर या मधुबाला बरोबर, या माणसाची स्फूर्ती गुरुदत्तन ते म्हणून गंजपेठेतल्या गंधाशी आहे म्हणजे काय कमालीशी आहे. तो बरोबर 6ला येऊन टपकला. पण एक असं म्हणजे पुढे नंतर 4-5 वर्ष अशी आणि उत्साह म्हणजे मी नंतर प्रेस कॉन्फरन्स झाली, मी त्यांना म्हटलं की सर एक असं बारीक टोचावं असं, देव साहब आपको तो सब कुछ मिला है लेकिन आपके पास दादा साहब फाल्के अवार्ड नहीं मिला. देखिए भाई ये जो लोग बैठे हैं ना, ये मेरे लिए दादा साहब फाल्के से क्या जाता है. बहुत प्यार करते हैं यार दादा साहब फाल्के, हो जाएगा. अच्छा मैं कल महाबलेश्वर जा रहा हूँ, उसके बाद मैं मुंबई आ रहा हूँ, तुम आ जाओ बातचीत करेंगे, मज़ा आएगा आपके साथ बात करने. आप भी फिल्में करें. लो दुसऱ्या दिवशी 4 वाजता महाबळेश्वरून एक कॉल आला. अरे देव बोल रहा हूँ, जब्बार कहाँ हो तुम? बोला मैं प्रेस में हूँ. अरे क्या तुम्हारी जुबान है यार, कल तुमने दादा साहब फाल्के बोला, मालूम है अभी 4 बजे अनाउंस हुआ है मुझे दादा साहब फाल्के मिला है. कमाल किया तुमने. पण बघा हा, त्यांनी पुस्तक लिहिलं आहे आत्मकथा, त्या प्रसंगाचा उल्लेख आहे. आदल्या दिवशी प्रेसमध्ये जब्बार पटेल नावाच्या माणसाने मला विचारलं फाळके का नाही, आणि दुसऱ्या दिवशी मला मिळालं. हे त्यांनी लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये. दिलीप कुमारनी सुद्धा आत्मचरित्रामध्ये मी आणि जब्बार आम्ही एका स्क्रिप्टवर काम करत होतो. एका मोमेंटला येऊन आम्ही दोघेही थांबलो आणि आम्ही म्हटलं की थोडं थांबूया काही काळ. तो जो सिनेमा झाला असता तर एक काही ते माझ्या आयुष्यात विलक्षण घडलं असतं. हे असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तर असं होतं की हे या गोष्टी आहेत ना, या सगळ्या या अशा राज कपूरच्या पुढच्या गोष्टी म्हणजे मॉस्कोमध्ये त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड होतं आणि त्यावर्षी उंबरठा तिथे मॉस्कोमध्ये होता आणि मी आणि स्मिता मॉस्कोमध्ये होतो. राज कपूरला जेव्हा लाईफ टाईम अचिव्हमेंट मिळालं तेव्हा मी अदूर गोपालकृष्णन गोविंद धेनाने मी ऑडियन्समध्ये होतो. मी सरासाहेबांचं ते बघितलं आहे. आज या पुस्तकामध्ये जे काही आपल्याला एक आपण म्हणतो ना एक ग्लॅमर, त्या काळाचा एक महिमा, याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो. तरी संध्याकाळी आम्ही त्या मॉस्को हॉटेलच्या दारात होतो मी आणि स्मिता. तर चिंटू आणि डब्बू असे उभे होते. ते म्हणाले कहाँ जा रहे हो? म्हटलं थोडं घूम के आते, थोडा रुको अभी कुछ होने वाला है. मला काही लक्षात येईना. शेवटी रशिया आणि ते मॉस्को म्हणजे 7,000 रूम आहेत ते हॉटेलमध्ये. तिथे ते फिल्म फेस्टिवलचं जागा होती. थोडं रुको. तर मला कळे ना, मी फक्त बघितलं की जवळजवळ एक 50 पायऱ्या असतील, खाली मागे एक मोठा जमाव, तरुण पोरं, हातामध्ये फुलांची गुच्छ वगैरे. काहीतरी त्यांचा रशियन लोकांचा काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल. 10:30 वाजले आणि त्यांचं ठरलेलं होतं. त्या 7 मधला जो मजला होता, त्यातली मधला जो ब्लॉक होता त्यातला दरवाजा बाल्कनीचा उघडला आणि राज कपूर तिथे उभे राहिले. मी एक भारतीय आणि एक फिल्म मेकर म्हणून तो प्रसंग बघितलेला आहे. ते येऊन बाल्कनीत राज कपूर उभे राहिले आणि ही जी रशियन तरुण पोरी जी काय अशी राज राज अक्षरशः, आणि कसं माहिती रिदममध्ये, म्हणजे कोरसमध्ये सुरुवात होताना कशी अशी हमने पाहिलं तर देवर शॉक टू सी खरोखरच राज कपूर आला. राज 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 आणि आवाज वाढत गेले राज राज, आणि ती फुलं फेकत होती. चिंटू मला सांगतोय देखा पप्पा का क्या चल रहा है.
मला नाही म्हणत कुठल्याही मला नाव घ्यायची नाहीत, किती बडेजा वाढा कुठल्याही पॉलिटिकल लीडरनी अशा पद्धतीचं फुलं फेकण्याचं, आपल्या देशात ते फेकतील लोक, सवय आपल्याला, पण रशियन लोकांनी फुलं फेकायची राज कपूर नावाच्या एका भारतीय माणसावरती, असा विलक्षण प्रसंग मी बघितलेला आहे. त्या माणसाचा मोठेपणा असा होता कृपाशंकर, जेव्हा त्यांना ते रशियन भाषेमध्ये त्यांना सांगत होते की असं होणार, तर मला थांबा जरा, भारत म्हणजे राज कपूर असं म्हणाले ते, इंडिया इज राज, म्हणजे प्लीज स्टॉप दॅट, डोंट से दॅट, आय एम फ्रॉम सिनेमा, बट यू नो दॅट देर आर पीपल हू हॅड डन सिनेमा मच मच बिगर अलॉंग विथ मी. आणि त्यांनी असं खाली बघितलं, आम्ही तिसऱ्या रांगेत बसलेलो होतो, त्यामुळे अडूर कॅन यू स्टँड अप फॉर अ मोमेंट, जब्बार, स्मिता, गोविंद, आणि आमच्या ओळखी करून दिल्या त्या संबंध एक 4000 लोक असतील त्या ऑडियन्समध्ये. त्यांचा लाईफ टाईम अचिव्हमेंट हवा होतं राज कपूरचं, आणि ते इंट्रोड्यूस करतायत पॅरलल सिनेमाच्या लोकांना, अशाने याची नोंद घ्यायला पाहिजे. तर आणि आम्ही उभे राहिलो, आणि हे मी सांगू शकत नाही, म्हणजे ह्या पुस्तकातला जो एक सुवर्ण काळ असं सारखं हे सांगतायत, त्याचीही काही क्षणचित्र आहेत. त्या लोकांनी जे काही केलेलं आहे ना ते असंच होतं. आत्ताच्या या OTTच्या जमान्यामध्ये ते सगळं विखुरलं गेलं आहे. नोबडी कॅन बी स्टार. शाहरुख हा एक अपवाद आहे, पण नोबडी कॅन बी स्टार ऑफ दॅट लेवल इतकं. आणि हे असून काय होतं, तर त्या लोकांनी सिनेमे करा. आजही राज कपूरचा 400 सिनेमा जो आहे, मला सांगा काळाच्या किती पुढे आहे तो. अजूनही गरिबांना घरं द्यायची, आणि त्याच्यामध्ये लुटमार कसे करतात बिल्डर्स. त्या नटाचा काय होतं, नेमो ना, तो जाड नट होता. 400 सिनेमा आठवा तुम्ही. जसं त्या सिनेमामध्ये रामय्या वास्तवय हे गाणं आहे, तसं हे लक्षात घ्या की घरांचा प्रॉब्लेम के. अब्बास, वसंतराव साठे आणि राज कपूर या लोकांनी मांडलेला आहे. अशा पद्धतीने व्यावसायिक सिनेमामध्ये, ज्यामध्ये एक 8-10 गाणी आज कायमची हिट आहेत, अशा सिनेमामध्ये तो विषय इतक्या प्रामाणिकपणे राज कपूरने मांडलेला आहे. देवानंद या माणसाला सुद्धा सगळे लोक माहिती होते, ब्रँडोपासून सगळे, आणि त्यांचं काय सामर्थ्य आहे हे त्यांना कळत होतं. आणि एक लक्षात घ्या की ही मंडळी मोठी होती, याबद्दलच या पुस्तकामध्ये 30 माणसं अत्यंत अभ्यासक होती हे लक्षात घ्या. सामना सेनो बर्लिनला गेला याचं कारण नर्गिस होती. ती त्या जे लोक आले होते जर्मन, त्याच्यामध्ये ती एक म्हणाली की सारखं तुम्ही रे आणि मुलाल सेनो दारिद्र्य दाखवता तुम्ही, असं नर्गिसने राज्यसभेमध्ये फार मोठं वाक्य म्हटलं. नवीन काय येते का बघा, कोणीतरी सांगितलं की नवीन सिनेमा मराठी आला आहे ज्यामध्ये करप्शनबद्दल म्हटलं गेलं. ती म्हणाली कुठला सिनेमा आहे, तर मुंबईला एक सेंट्रल नावाचा सिनेमा आहे. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की खाली आपण बसलो की कुठून उंदीर धावतील कळत नाही. अशा ठिकाणी त्या जर्मन 4 बायका आणि नर्गिस गेले, त्यांनी सामना नावाचा सिनेमा पाहिला, आणि त्यांचा हा सिनेमा बर्लिनला कॉम्पिटिशनला जायचं आहे आम्हाला. मी तुम्हाला म्हटलं ना की तुमच्या आयुष्यात काय लिहिलं असं कळत नाही. तुम्ही पहिला सिनेमा करता तो वेगळा असतो, तेंडुलकर लिहिला असतो, आणि तो सिनेमा बर्लिनला जातो. आय कांट बिलीव्ह दॅट. असं होतं. तर सिनेमात असे अपघात कायम घडत असतात. बरं एवढंच नव्हे, त्या बाईचा ध्यास असा की आपण निवडलेला सिनेमा करेक्ट आहे की नाही. तर सुनील दत्त, नर्गिस त्यांच्या 2 मुलासकट बर्लिनला आलेले होते ऑडियन्समध्ये बसून की या मराठी सिनेमाला, ज्याला जर्मन सबटायटल होत्या, याचा रिस्पॉन्स कसा मिळतो. आणि त्याची रात्री पार्टी दिली नर्गिस आणि सुनील दत्त, तुमचा सिनेमा इथे आला आहे. आता तुम्ही सांगा आयुष्यात तुम्हाला अशा पुस्तकातून आणखी काय लिहायचं. न लिहितासुद्धा मी जोडला गेलो इतिहासाशी. अजून माझ्याकडे ते फोटोग्राफ्स आहेत, नर्गिस आणि दत्तसाहेब शेजारी उभे आहेत. आणि दत्तसाहेब अशी उत्साही, तिथे नो मॅन आयलंड आहे बर्लिनमध्ये, म्हणजे अमेरिका, रशिया आणि सगळ्यांचं तिथे. संध्याकाळी आपलं एक सामर्थ्य दाखवायला 21 तोफगोळे असे झाडत असतात. गंमत, युद्धविद्या काय नाही, पण बहुत मजा आता आहे, जब्बार चलो. ते गाडीत सुनील दत्त मला घेऊन गेले. संजय त्यावेळेला 11 वर्षाचा होता, संजय दत्त. तो आला होता, आणि आम्ही बघतो इकडून एक तोफगोळा गेला की तिकडून नुसते आकाशामध्ये. तो म्हणाला देखो मुझे डर यह है कि कहीं सच ना हो.
बघा, त्यामुळे मुझे डर है कहीं सच ना हो. आज ठीक है आप हवा में गोलीबार कर रहे हो, लेकिन ये ना हो कि आपस में ये अमेरिका और ये रशिया ये लढ रहे हैं. चांगली माहिती होती. सुनील दत्त सिनेमा बर्लिनला गेला होता, मुझे जीने दो. त्यांनासुद्धा कुरोसावा, बर्गमन या सगळ्या लोकांची जाणीव होती. त्यांना महबूबची जेवढी जाणीव होती तेवढीच त्यांना जाणीव या लोकांची होती. दिलीप कुमारला तुम्हाला माहिती आहे ना, डेव्हिड लीननी लॉरेन्स अरेबियामध्ये कास्ट केलेलं होतं, पण दिलीप कुमारला लक्षात आलं की मी 4 पैकी एक आहे त्यातल्या मोठे नट आहेत. शेवटी त्यांनी तो रोल नाकारला आणि तो उमर शरीफला मिळालेला आहे. अदरवाईज उमर शरीफच्या जागी दिलीप कुमार होतं तिथे. त्यांनी नाकारलं, म्हणजे माझ्या देशात मी मोठा आहे, मला राहू दे. चार लोकांच्यापैकी मला नाही जायचं, अशी मोठी माणसं आहे. दादांना फक्त शेवटचं मी सांगतो की इतिहासाशी जोडलं जाणं हा एक विलक्षण भाग आहे. काही गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला ट्रिगर करणार आहेत. सगळंच ते येईल असं करू शकत आहे एका पुस्तकात किती लिहिणार म्हणून. तर तो असा एक संदर्भ येतो की ते आलं की ते घेऊन तुम्ही आणखीन काही वाचू शकता, पाहू शकता, असं यात आहे. तो जो हेमंत देसाईंनी जे पुस्तक लिहिलं होतं, तर मी दिलीप कुमारना म्हटलं की त्याची इच्छा आहे की त्या पुस्तकाचं तुम्ही प्रकाशन करा. आजच्यासारखा माझा जो प्रसंग आला, तो मतलब मैं तो कोई ऑथर नहीं हूँ यार, मैं कैसे आ सकता हूँ. जब्बार मैंने कोई किताब नहीं लिखी है. नहीं बोले वो हिस्ट्री बुक है. अच्छा, ये तो मराठी में है ना, जरा देखो क्या क्या चॅप्टर्स हैं. तर त्या चॅप्टरमध्ये अंदाज सिनेमाचा एक भाग होता. अंदाज के बारे में लिखा है. अच्छा ठीक है, जाएंगे. पु ल देशपांडे सभागृह पार्ले. आता कल्पना करा, दिलीप कुमार पु ल देशपांडे सभागृहात येणार त्या गर्दीतून. मला आधी तो हो म्हणाले म्हणून मला तेच कळलं की द्यायचं कसं आहे. नाही ते आज पुण्यात सोपं आहे, पण मुंबईमध्ये इतकं सोपं नाही आहे. मी त्यांच्या पोलीस कमिशनरला फोन केला त्या भागातल्या, पण दिलीप कुमारला बांद्र्याहून इकडे यायचं काय करणार. तो म्हणाला सोपं आहे, मी तुम्हाला कंप्लीट पुढे पोलिसांची 4 गाड्या, मध्ये एक आमची गाडी, आणि नंतर असे आम्ही आलो. या प्रसंगाला आलो मी. त्याने ते इतकं सिरियसली घेतं पुस्तकाचं, जे मी सिरियसली घेऊन बोलतो आहे असं मला वाटतं. क्रिएटिव्हिटी, इतिहास याचा एक संदर्भ असतो. त्यांच्या डोक्यात काय रसायन चालतं मला माहीत नव्हतं. का आला हा माणूस. मराठीतलं लिहिलेलं भारतीय इतिहासाचं पुस्तक सिनेमाचं काय चावलं त्याला. समोर एक 1,500-2 हजाराचा मॉब होता. मला एवढंच विचारलं त्यांनी, इसमें कोई नए एक्टर्स हैं क्या. म्हणलं हां. यार मैं क्या बोलूँ. कारण तुम्हाला माहिती आहे दिलीप कुमारचं जे हिंदी तो बोलायचा त्यामध्ये उर्दू शब्दांचा खूप भय असं वाटतं कोणतरी प्रोफेसर ऑफ उर्दू बोलतो आहे, असे अवघड शब्द असायचे. मी त्यामुळे शक्यतो तुम्ही जरा मुंबई या हिंदी में बोललं तर बरं होईल, सोपं. पण हिंदीमध्ये बोला, ठीक आहे. बरं, त्यांचं गाव म्हणजे देवळाली बरं का. तिथं मराठी बोलायचे लोक. ते यांचे सवंगडीचे शाळेत असताना दिलीप कुमार ती शाळेत होता, ते तो मराठी बोलत असे, मराठी येत असे दिलीप कुमारला, पण तो आलतो गेलतो असं होतं. ते बोलताना म्हणते, मलाही बोलताना चेट्टरमध्ये, मी परवा तिथे आलतो जब्बार. अरे म्हणलं आलो तुम्ही, आलो होतो. अरे तुम पूना वाले आहे तुम. ते म्हणाले तुम भाषा बिगाड़ रहे हो. आलतो अच्छा लगता है यार, आलो होतो क्या है. सोपं आहे ना, आलतो गेलतो. ते देवळेल राष्ट्रीय बोलतो ते चालायचं. तर ते आले. हा शेवटचा भाग सांगून, कारण इतिहासाशी संबंधित माझं भाषण संपवतो. बोलतो म्हणाले, आणि न्यूकमर आहे सगळे, तर माझ्या आयुष्याची अभिनयाची कशी सुरुवात झाली ते मी जरा या लोकांना सांगतो. असं म्हणून ते काही बोलला नाही तासभर माणूस. त्यात फक्त एक तुम्हाला सांगतो. दिलीप कुमार म्हणजे आपल्या डोळ्यासमोर देवदास, गंगा जमुना, नया दौर, अंदाज, केवळ डेफ्थ असलेले केवढे सिनेमे आहेत. पण या माणसाने पहिला सिनेमा कसा फेस केला हे ऐकण्यासारखं होतं. तो म्हणाला, माँ ने बताया कि आज 400 रुपये महीने को लगेंगे, तुम्हारे अब्बा काम नहीं करते. हे होते ना, ते फळाचे व्यापारी होते. सेकंड वर्ल्ड वॉर सगळं उद्ध्वस्त झालेलं,
हा करता पुरुष 11 लोकांची तोंड आणि दिलीप कुमारला सांगितलं की 400 रुपये युसुफ लहान आहे. त्याला कळेना 400 रुपये आता कुठे आणायचे. पण एक प्रामाणिक नट, एवढ्या उच्च पदाला गेलेला माणूस, आपलं बाळपण, आपलं तरुणपण आणि आपलं पहिलं सिनेमातलं काय झालं आणि या सिनेमाने मला काय दिलं याबद्दल ते त्या दिवशी ते काय 1 तासामध्ये त्या मांडलांनी मांडलं मराठी माणसांसमोर. ते विलक्षण होतं. ते असं होतं की तुम्हाला क्या करें. तर ते पुण्याला कॅन्टीनमध्ये ते काम करत असत. तर केव्हा तरी चहा प्यायला म्हणून अमित चक्रवर्ती, देविका राणी आले होते. त्यांनी बघितलं एक असं देखणा पोरगा, केस असे आणि कोल्ड्रिंक पिताना केस असे असे उडवतोय. देविका राणी म्हणजे आपली पहिली क्वीन, ब्युटी क्वीन आणि ग्रेट ॲक्ट्रेस. ते म्हणले, अमेया यू वॉच दैट बॉय, इज व्हेरी हैंडसम एंड फोटोजेनिक. तो ना हाँ अच्छा लग रहा है, पूछो तो सही उसको आना है फिल्म में. हाँ गल्ल्यावर बसलेला होता. ते गेले. आई एम देविका राणी. अच्छा जी, मैं आपके लिए क्या कर सकता हूँ. मी देविका राणी. आता कल्पना करा आज कोणीतरी मी माधुरी दीक्षित म्हणणार, तुमची काय अवस्था होईल. ते म्हणले मी देविका राणी. त्याला काही कळलं नाही देविका राणी म्हणजे काय. तो अच्छा मैं क्या करूँ आपके लिए. आणि काही नाही, हे कार्ड माझं ठेव आणि केव्हा तरी मुंबईला आलास की ये आणि सिनेमात काम कर. थोड़ा सॉरी वो मेरा काम नहीं है प्लीज़, वो मेरा दोस्त देखता है. वो बोले कौन. राज, हम एक ही स्कूल में पढ़े हैं पेशावर में. मैडम प्लीज़ वो मेरा काम नहीं है. ठीक है कार्ड तो रखो. आणि अशी वेळ आली की आता भीक मागायची वेळ. तो मेरा कुछ नहीं था घर में, तो मुझे कार्ड दिखाई दिया. वो लेके मैं बॉम्बे टॉकीज पहुंचा. बॉम्बे टॉकीज में आज आल्यानंतर त्यांनी ते बाहेर गेला. म्हणून ये कौन है मैडम, इन्होंने मुझे बुलाया है. तो देविका राणी मालकिन थी. ते म्हटलं ये तो मालकिन है. अच्छा तो वो मिलेगी. हाँ मिलेगी. समोर राज कपूर आले. राज कपूर, अरे यूसुफ क्या कर रहे हो. अरे मुझे नहीं मालूम यार राज बोट को चाय वाय पियेंगे. हाँ तू क्या कर रहे हैं. अरे बोले यहाँ पे केदार शर्मा है ना, उनका मैं 4th असिस्टंट हूँ. कल्पना करा, भारतामध्ये संगीत म्हणजे राज कपूर हे समीकरण आहे. तो मनुष्य आजच्या नवीन मुलांना सांगितलं ना, केदार शर्मांचा 4था असिस्टंट, की ज्याचे वडील पृथ्वीराज कपूर होते. पृथ्वीराज कपूरने सांगितलं की तू तिथे असिस्टंट म्हणून काम कर, त्याशिवाय तुला कळणार नाही सिनेमा. हा 4था असिस्टंट. 4था असिस्टंट तुम्ही कोणी शूटिंग अटेंड केला असेल, 4था असिस्टंटला काय काम असतं तुम्हाला माहिती आहे. तो फक्त काय चहा पाहिजे का, काय पाहिजे, किंवा ती हिरोईन म्हणले मला ते बूट पॉलिश नीट नाही आहे माझं करून आण, असली कामं असतात ती. ह्या माणसाने इमानीतभर ही कामं केली होती. तुम्ही ये सब तो क्या करें यार, ये मैं आया हूँ देखो यार अम्मी ने बोला है यार 400 रुपये के, इस महीने 400 रुपये की ज़रूरत है. पारमाणुपणे बोलना. हाँ तो लोगों ने बोला आप लोगों को मैं बताऊँ सब कुछ है, आर्ट वगैरह सब है, लेकिन एक बात बताऊँ, इसको कोई चारा नहीं है. वह है भूख. भूख है, ज़रूरत है और 11 बच्चे हैं और मैं बड़ा हूँ. क्या करना है. भारतातला एवढा मोठा नट, त्याची सुरुवात ही भुकेपासून झालेली आहे. मला आवडतं म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि खूप बातात या कॅमेरा खेम ऐसे लोक बघतो मी विचार करतो, अशी आजची तरुण पोरं म्हणतात. काय तुम्ही काय. हो मी नेमाडे वाचलेले आहेत. अरे नेमाडे वाचले, ओके ठीक आहे. मग तुम्ही बाकी सगळे लोक वाचतेच मराठीतले. हां पुलं तर मला माहिती आहेत. तुम्हीच पॉप्युलर केलं आणखी पुलं आशाने. अशी पोरं बोलतात. तिथं हा राज कपूर हा केदार शर्मांचा 4था असिस्टंट होता. तर आला डोकावला त्यांनी. ते लोक अरे आम्ही वो देखो लडका आहे. त्याला बोलवलं आणि डायरेक्ट कॅमेरा पुढे उभं केलं. इकडून तिकडून पाहिलं, 2 लाईन बोला. आता उर्दू अप्रतिम होता. तो बोलला, त्याने साईन केलं त्यांनी आणि त्याला 14,000 रुपये मिळतील असं त्याला जाहीर केलं. तो मैडम आपने कुछ कहा. हाँ कुछ कम लग रहे हैं, कुछ बढ़ाएं आपके 14,000 से ज़्यादा. नहीं आपने 14,000 तो ठीक बोला है ना. हाँ तो बाहेर आला. राज म्हणाला आजा यार
त्याला राजकुमार माहिती काय, याला काही माहीत नाही काय करणार म्हणून त्याला बोलवलं आणि त्याने सांगितलं की ये तू ये. आणि मग चहा प्यायला बसले. अरे अरे एक लोग पागल है राज, क्या हुआ? वो मुझे फिल्म के लिए कोई रोल साइन किया. क्या कह रहे हो? साइन किया तुमको? हाँ. वो पिक्चर है कोई ज्वार भाटा, क्या है वो, क्या होता है ज्वार भाटा? तो उर्दू में तो नहीं है. तो त्यांनी सांगितलं ज्वार भाटा म्हणजे काय. ओह अच्छा. राज मुझे बता दो यार, ये मुझे कोई लोग फंसा तो नहीं रहे. वो 14,000 की बात कर रहे हैं. और राज इतके नर्वस झाला. त्याला महिन्याला 200 रुपये मिळायचे. हाँ तो म्हणलं की तो मैंने तो 400 रुपये के लिए मैं आया था यार, ये 14,000 दे रहे. बरं ठीक आहे यार तू कर ले जाईल. पुढं गंमत अशी आहे की पहिला सीन त्याचा असा होता की त्याची प्रेयसी आत्महत्या करते. हे त्यांनी मराठी ऑडियन्ससमोर सांगितलेली गोष्ट आहे सगळी. त्याला तिला धरायचं की हेमा तुम क्या कर रही हो. आणि तो असिस्टंट डायरेक्टर त्याला फार माजुरी असायचे, आत्ताही असतात. त्यांना वाटतं ते आता राजेश खन्नाला वगैरे तेच शिकवायचे ना, जिंदगी क्या होती है. तो राजेश खन्ना म्हणाले ये क्यों है, वो तो मैं तो बोलूँगा मेरी स्टाईल से. यार तू क्या बता रहा है, जिंदगी क्या होती है. राजेश खन्नाने स्वतःची स्टाईल केली होती. तो काय असं असिस्टंट डायरेक्टर ऐकायचं नाही. पण त्यावेळेचे असिस्टंट डायरेक्टर थिएटरमधले वगैरे असायचे. युसुफ ध्यान रखना, इतने जोर में बोलना है वरना तेरा रोल चला जाएगा. त्यांना माहिती होतं नॉन ॲक्टर आहे, याला काही येत नाही आणि हा काय टिकणार आहे. हां असं म्हणून त्याला ते हेमा तुम क्या असं काही ते ओरडून बोलायचं होतं. बरं लांब आहे ते बरं म्हणाला, तो ओरडला. पण काय व्हायचं, कॅमेरा पॅन व्हायचा, तो दिलीपवर तरी पुढे जायचा किंवा कॅमेरा मागे राहायचा. कधी कॅमेरा पुढे जायचा तो मागे, शक्यच नाही. पण व्यवहार नावाची गोष्ट कशी असते, आपण कसे नट झालो, हा एवढा मोठा नट. त्यांनी सांगितलं की मी माझं फुटबॉल हे लक्षात आणलं की मी गोलकीपरला गोल द्यायचो बॉल. तर किती स्टेप मोजल्या की मी गोलकीपरकडे जाणार आहे हे मोजायचं. तरी कॅमेऱ्याला सांगितले तुम क्या बोल रहे हो, पॅन कर दो. त्याला लक्षात आलं की किती स्टेपमध्ये त्या पोझिशनला मी त्या हेमाकडे पोचणार हे त्यांनी कॅल्क्युलेट केलं, कारण फुटबॉल पेरत होतो. आणि खरोखरच त्या शॉटमध्ये काय होणार माहीत नाही, पण पावलं मोजत मनात तो बरोबर त्या हेमा नावाच्या नटीला त्यांनी धरलं. हेमा म्हणजे सपूर नावाचा एक नट होता, विलन होता, त्याची बायको होती ती. आणि जाऊन त्याला त्यांनी असं गच्च धरलं, हेमा तुम्ही क्या कर रहे हो. तितकी चिडल्या, नवीन आलेला होता, ती गोरीपान बाई होती, अक्षरशः वळ उमटली तिला. ते म्हणले कहाँ से इसको पकड़ के लाए, कौन है ये. सॉरी मैडम, ज़रा आप कंप्लेन मत करना, मुझे पैसे चाहिए और निकाल देंगे तो मुझे पैसे नहीं मिलेंगे. दिलीप कुमार. हे झाल्यानंतर पुढचा प्रसंग आहे, माझा भाषणाचा शेवट करतो. जेवण झालं आणि नंतर ते म्हणाले की अभी जो सीन करना है उसमें आपकी माँ जो है वो मर गई है. हमारा मेरी माँ को क्यों मार रहे हैं आप. नहीं वो कहानी में नहीं, लेकिन मेरी माँ को मत मारो आप. देखो हर चीज़ कुछ है, मेरी माँ बहुत अलग है, मेरी माँ को आप बिल्कुल नहीं मारना है. मेरा पहला दिन शूटिंग का है, अब मेरी माँ को क्यों मार रहे हैं आप. अरे भाई तेवढं ती म्हातारीची काम करणारी बाई होती ती आली. क्या नाम है बेटा तुम्हारा. यूसुफ. आप मेरी माँ हैं, आप ना मरें, क्यों मर रहे हैं आप. तो बोले बेटा ऐसा है, आगे 1 महीना भर मेरे पास डेट नहीं है, तो ये शूटिंग करना नहीं. स्क्रिप्ट काटना, ये तो सीन नंबर 52 है और आप इसको क्यों मार रहे हैं अभी, हम रुकेंगे महीना. नहीं बोले करना पड़ेगा. तो बाईने हात जोडल्यानंतर दिलीप कुमारला काही बोलताच येईना. तो शॉट असा होता की तो असं बघतो, खाटेकडे येतो आणि बघतो की तो बाईला बघतो ना तो की, आणि त्याला आश्चर्य वाटतं की आई मेलेली आहे. असा सीन होता. कॅमेरा इकडून असा लागलेला होता. तो दिलीप कुमारला रिहर्सल, तो असिस्टंट डायरेक्टर म्हणा कैसे बोलोगे आप बताओ. मग त्यावेळेचं ॲक्टिंगची स्टाईल होती रे. माँ ये तुमने क्या किया माँ, असं तो असिस्टंट डायरेक्टर त्याला सांगायला दिलीप कुमारला. दिलीप कुमारला कळेना की ज्या प्रत्यक्षात आई मेली तरी असं काय, हा असं का बोलतो आहे, असं कसं असेल. आणि पण तो गप्प बसला. मग इथं तर ती बाई नव्हतीच तिथे, कॅमेरा होता नुसता. तो म्हणाल मेरी माँ इथं नाही आहे. आता त्यांना कळेना हा नवीन आहे, म्हणजे माँ असली पाहिजे. म्हणजे त्या बाईला बोलवलं त्यांनी, खाट मांडली, त्या खाटेवर तिला झोपवला. ती कॅमेऱ्यात नव्हती
पण तो बघितलं आणि त्यांनी की माँ तुमने क्या किया माँ म्हणून तो आले. दिलीप म्हटलं ॲक्शन, ते गेले एकदम. त्यांनी जोरात त्या ॲसिस्टंट डायरेक्टर म्हणून माँ तुमने क्या माँ असं ठरवलं होतं. तसे आले ना एकदम त्याने माँ ये तुमने क्या किया माँ. दिलीप कुमार कसं बोलायचं तुम्हाला माहिती आहे, असं बोललं आणि टाळ्यांचा कडकडाट त्या स्टुडिओमध्ये. हा कसलं लो ॲक्टिंग, कसला हा कोण ॲक्टर कुठून धरून आणला याला, काय गमाल है. टाळ्या आम्ही सगळे. अरे किसने तुमको सिखाया है यूसुफ, ये तूने लो एक्टिंग का बहुत ही ज़बरदस्त ये किया. दिलीप कुमार कड़े ना लो एक्टिंग का है हाई एक्टिंग का है. तो म्हटला वो देखिए ना आप क्या हो रहा है. तर ती म्हातारी आता आपल्या शॉर्टनं पण कॅमेऱ्यात नाही म्हणून ती चक्क तिने विडी सुरू करून ती विडी पित होती. दिलीप कुमार ती कॅमेऱ्यात नाही आहे पण ती आपली शांतपणे व्हिडिओ होत होती. हे आले त्याला म्हणत होतं मा काय म्हणत त्याऐवजी ही व्हिडिओ उडते ही तर मरायची आहे. त्याने बघितलं आणि शॉक होऊन त्यांनी म्हणलं मा ये तुमने क्या किया मा. आणि त्यानंतर दिलीप कुमारचं वाक्य फार छान आहे. आप लोग समझते हैं दिलीप कुमार द ट्रेजेडी किंग और क्या लो एक्टिंग करते हैं. सच बताऊं मुझे वो लो एक्टिंग वो मेरी बुढ़िया माँ ने सिखाई. हा खरा इतिहास असतो गोष्टीचा. त्यामागे काय घडतं कसं होतं. सिनेमा नावाची गोष्ट अद्भुतच आहे, अद्भुत आहे. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही ओपिनियनला विचारलं की का सुचलं तर ते सांगणारे सुचलं. आता लेके पहिला पहिला प्यार म्हणून गाणं आहे ते कुठल्या ते का आकाशवाणीच्या ह्याच्यामध्ये बोलताना ओपिनियननं म्हटलं की केवढं अजरामर गाणं तुम्ही केलं पिरू रागातलं. तो ठीक आहे वो तो मजरू ने हमको दिया. आता मजरू ने दिया म्हटल्यानंतर ते कळेल ना. आणि हे ह्याच्यात आहे बरं का विविध भारतीच्या हां उन्होंने कहा लेके पहला पहला प्यार बर के आँखों में खुमार जादू नगरी से आया है कोई जादूगर. तो म्हणला झालं माहीत आहे म्हणजे लेके पहला पहला प्यार ते स्वतःच मजरूने मला ते वजन दिलं. भर के आँखों में खुमार जादू नगरी से आया है कोई जादूगर. म्हणजे ये पिलू है कर लिया गाना हिट हो गया. म्हणून ओपिनियरने आयुष्यभर पहिलं क्रेडिट लिरिक रायटरला दिलं हे तुम्हाला माहिती आहे का. ते कायम त्यांनी गाणं लिहिणाऱ्या माणसाला एकदा अवॉर्ड द्यायचा प्रश्न होता. ते म्हणाले की शाहीर के नाम से दे दो भले मजरू के नाम से दे दो. पण मला तो पहिला मनुष्य असतो तर एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करणारा सिनेमा किती मोठा असला एक लक्षात घ्या तुम्ही की तो जो माणूस असतो तो ॲक्टर असू दे कंपोज असू दे तो पहिल्यांदा ज्यांनी लिहिलं आहे ज्यांनी वजन दिलं आहे त्याला असं. बाळासाहेब काय म्हणाले महानोरांना की तिने घटस्फोट दिला आहे काडी मोडली अशी त्या चिंदीनं चैत्री जयंतमध्ये. पण मला निबंध बिंदे नका लिहू तुम्ही की माझ्या आयुष्याचं काय झालं माझ्या नवऱ्याला मला सोडायला लागलं आता मला काय होईल मला मुलं बोल त्यांचं कोण बघणार वगैरे असं काही नको आहे. ते म्हणाले मला साधी चाल एकच गाणं दीदी गाणार आहे चैत्री जयंतमध्ये आणि मला ते सोपी चाल पाहिजे. टक्कन गाडी मोडली घटस्फोट. किती आनंद झाला असेल त्या बायकांना. छान आहे ना ही कल्पना फटकन जवळ. तर तशी त्या आदिवासी बाईने मोडली. तिने केवढं शिकवलं आहे आपल्याला. जो नवरा नको आहे तो टक मोडला आहे क्या नाही तुझं मग नाही जा म्हणणार. बाळासाहेब असं म्हणलं की इतकं सोपं आहे ते. मग महानवर पण भयंकर हुशार निसर्ग कवी ना तो. तर म्हणा ठीक आहे मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज लागली. अरे वा म्हणले फर्स्ट क्लास किती थोडं टक्कर येत मी लाज लागली. याच्यावर त्यांनी चाल केली. कारण जे होत असतं ना त्या प्रोसेसमध्ये इतके इन्व्हॉल्व गोष्टी असतात सिनेमामध्ये. तर कमिंग टू द एंड की हे पुस्तक खूप ट्रिगर करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि केवळ हे पुस्तक तुम्ही घेत असताना मी असं म्हणेन की हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून तुम्ही जास्त वापरलं पाहिजे. मग हे सगळं म्हणजे महाभारत आणि रामायण आहे असं नका समजू. आणि त्यांचं पण ते नाही आहे दाव. हे तुम्ही पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून घ्या. जेव्हा रजनीगंधाला मिळाल्याबद्दल लेख त्यांनी लिहिला असेल तर लक्षात रजनीगंधा बघा तुम्ही. 2 पुरुषांच्यामध्ये निवडायचा एका स्त्रीला असा अवघड विषय पास्तू चटर्जी नावाच्या कार्टुनिस्ट होते त्यांनी इतका गंभीर विषय केला आणि तो सिनेमा केला. त्यात सलील चौधरीचं म्युझिक
हे अत्यंत गाजलेलं म्युझिक होतं. तर आपण सांगत गेलो तर संध्याकाळचे 7 वाजतील. ते त्याला काही म्हणजे सिनेमा या गोष्टीच्या डिस्कशनला अंत नाही आहे. पण आज माझ्यासारख्या नॉन रायटरला मी काही लिहिलं नाही कधी, मग स्क्रिप्ट पण मी कधी सहसा घाणीत पडत नाही. सीन फक्त लेखकाने दिलेले मी केले. आता मगाशी उल्लेख झाला की बहुतेक साहित्यातल्या उत्तम गोष्टीतून जब्बारने सिनेमा केला. माझा साहित्याचा संबंध त्याचं आतलं चान्स मटेरियल घेण्याचं आहे, असं मी केलं आहे. मी कोणी लेखक नाही. पण आज एका पुस्तकाच्या प्रकाशनाला आशेने आम्हाला बोलवावं एक मोठं आश्चर्य होतं. मी काही लिहिलेलं नाही तरी पण या दोघांना का वाटलं तर काय असेल की याचा सिनेमाशी संदर्भ आहे आणि हा इतिहास जाणतो. कारण माझंसुद्धा एक फिल्म इन्स्टिट्यूटची आणि अर्काईव्हशी एक नातं आहे, इतिहासाशी एक नातं आहे. आणि हे नातं दिलीप कुमार देवानंद, लताबाई हे ह्या सगळ्यापासून ते अगदी आजच्या तरुण पिढीपर्यंत सगळं आहे. आजचं OTT सिनेमा मला माहिती आहे. आज इतके VFX आलेत ते मला माहिती आहेत. VFX सिनेमाने किती कोटी धंदा केला हे आपण वाचतो. मग त्या VFXमधून काय साधणार आहे, ते AI माणसं राहणार आहेत की नाही. म्हणजे त्यांनी जो इतिहास लिहिला 1913चा, तिथून आज ते ॲक्टर राहणार आहेत का नाही, का त्याच्यावरती त्याच्यासारखा दिसणारा AI काढलेला नट असेल, हे सांगता येत नाही. अशा काळामध्ये आता सिनेमा आला आहे. पण एक गोष्ट या पुस्तकातून येते म्हणजे मूलतत्व जे सिनेमात आहे ती गोष्ट आहे. गोष्ट तुम्ही कशी सांगता, कुठल्या शैलीत सांगता. तो हिस्टॉरिकल सिनेमा आहे, पिरियडिकल सिनेमा आहे, तो सोशल सिनेमा आहे, तो म्युझिकल आहे, तो काय आहे, हे दिग्दर्शकांनी ठरवलं आणि ते स्क्रिप्ट तसं आलं की ते जास्तीत जास्त न्याय देऊन, कुठलाही फॉर्म असेल, तुम्ही VFX घ्या, स्पेशल इफेक्ट, काही गोष्ट जर नसेल तो सिनेमा अनेक काळ टिकणार नाही. हे तत्त्व या पुस्तकात आवर्जून सांगितलं गेलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवूया. तुम्ही मला जरा लांबलंच ना, हो जास्त 15 मिनटं जास्त बोललो, तर तुम्ही मला क्षमा करा, जरा जास्त बोललो मी. आणि आज हा प्रसंग छान आहे, पुस्तकाचं प्रेम वाढवणार आहे. आणि असे तुम्हालाही मला असं वाटतं की धन्यवाद, पुरे तुम्ही आलात. जोशी, तुम्ही अशी पुस्तकं सारखे प्रसिद्ध करत राहा. आणि मी असं म्हणेन की यातला एक भाग जो आहे ना दशकातला, त्याच्यावरती जास्तीत जास्त खोल करून, उदाहरणार्थ हिंदी सिनेमाचं म्युझिक, याच्यावरती इतकं करण्यासारखं आहे की नय्यरनी काय दिलं, मदन मोहननी काय दिलं, लतानी काय दिलं, रफीनी काय दिलं, ते काय होतं, कशात, केवळ त्यातल्या गॉसिप नका, पण गॉसिप नाही, पण त्यातलं कन्स्ट्रक्टिव्ह काय आहे हे द्या, म्हणजे पुढच्या पिढीला ते उपयोगी पडेल असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच.